मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। गोलंदाजी मार्कवर समीर घोलप तयार। एका बाजूला टोकावडे, एका बाजूला बिरवाडी, एका बाजूला जय हनुमान, एका बाजूला एकलेशाय। जाव्या मैदानाच्या सामन्याला सुरुवात, सेकंड राऊंडचा थराराला सुरुवात होते। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत। समीर ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे, समीर घोलप। पहिला चेंडू इथे पंच माधव ठाकरे सर यांचा डेड बॉलचा इशारा। माधव सर, खूप साऱ्या अपेक्षा आहेत प्रेक्षक वर्गाच्या आणि व्यासपीठावर जेवढे मान्यवर आहेत त्यांच्या। तुमची झलक दाखवा, म्हणजे त्यांचे खिसे कसे खाली करायचे ते मी बघतो। गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर। इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल। क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं विकीचं। तोपर्यंत इथे एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळते। लवकरच मित्रांनो आपल्या भेटीला याच मैदानावर एक अजून क्रीडा स्पर्धा येते 20 ते 24। तीन मित्र आकाश माडसे, स्वप्नील पोटे आणि अतुल पष्टे अर्थात पाखरू यांच्या माध्यमातून मैत्री चषक। त्यानंतर 26 जानेवारी ते 29 जानेवारी शिवछत्रपती करंडक शिवछत्रपती चषक टोकावडे ही क्रीडा स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येते। गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर। सध्याच्या घडीला आपण पाहतायत समीरला, समीर घोलप। पंकज लोबी साठी हा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय। बंडू पवार यांचं यष्टीरक्षण दर्जेदार राहिलं। चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू। दुसऱ्या बाजूला अल्पवधीमध्ये आपल्या खेळाच्या जोरावर खूप मोठी प्रसिद्धी मिळवणारा खेळाडू आहे ज्याचं नाव पंकज लोबी आहे। एक दर्जेदार ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका नेहमीच चांगली राहिली। इथे सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल। सागर बांगर आलेत बॉलवर, लॉंगऑन मध्ये त्यांचं पेट्रोलिंग चांगलं आहे। एक सिंगल आली। संघाची धावसंख्या धावफलकावर 2 धावा आहेत। टीम जय हनुमान बिरवाडी त्यांच्या विरुद्ध एकलिशाई टोकावडे हा सामना आपल्याला पाहायला मिळतो। यानंतर होणारे मॅच शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगाव आणि त्यांना फाईट करेल टीम गनसाई स्पोर्ट क्लब नांदगाव। बॅकफुटला गेले, फटका सुंदर आहे, ही ताकद आहे मनोज पतारेची। मनोज पतारेच्या पट्ट्यामधून चेंडू सीमा पार, 4 रन, भगवाचा चौकार। आला मनोजच्या बॅट मधून। यांचं विद्यमान सरपंच, माजी सरपंच यांचं क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळालं। संघात धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या 12 धावा। पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट होताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला। 12 ऑन द बोर्ड, पहिल्या षटकाची समाप्ती, 12 धावा। चांगली सुरुवात मैदानामध्ये जय हनुमान बिरवाडी या संघाची आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, धावफलकावर 12, संधी डीजे धनुला। संजय आलेत आता गोलंदाजी मार्कवर। संजय घरत अर्थात गुरुजी सर गोलंदाजी मार्कवर। धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा आहेत। निलेश पहिल्या षटकामध्ये
एक चौकार, एक षटकार, 2 सिंगल जे मात्र येताना पाहायला मिळालं. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. ऍक्शन भरपूर चांगली आहे. पहिला चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा भेद. यष्टीरक्षण जबरदस्त. चेंडू डॉट गरा. चेंडू वळवण्याची खूप मोठी क्षमता आहे. संजय घरत या मॅच मध्ये दाखल झाले. त्यांचा पहिला चेंडू आपण पाहिला. आज 3 ते 4 खेळाडू संघामध्ये नाही आहेत. त्यामध्ये आपण अजित कोयते यांचा विचार करू. तदनंतर ऋतिक जे संघामध्ये नाही. वन ऑफ द बेस्ट बेटर फिल्डर या टीम मधले दोन्ही आज इन ऍक्शन मध्ये नाही आहेत. गोलंदाज तयार. इथे आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळला. क्षेत्ररक्षक येतील विकी. आज विकीच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या धावपलिकावर 13 आहे. जय हनुमान बिरवाडी. इथे मनोज पथारेचा खेळ महत्वाचाच राहील. त्याची फलंदाजी कशा प्रकारे होते. दुपारचं सत्र. या दुपारच्या सत्रामध्ये लाडक्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. मैदानाच्या चौपेऱ्यात हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. ही या क्रीडा स्पर्धेची खासियत. नेहमीच गर्दी होताना पाहायला मिळते. कल्याण नगर हव्या त्याच्या लगत असणार हे मैदान सुनीलजी माळी क्रीडा मंडळ अंबले खुर्द आयोजित भगवा चषक 30व पर्व या क्रीडा स्पर्धेचं. 30 वर्षाची परंपरा या क्रीडा स्पर्धेला लाभली. इथे बॅकफुटला गेले. व्हॉट अ शॉट. ब्रिलियंट टायमिंग. चेंडू सीमा पार. मनोजचा वार. चेंडू फरार. धावा 4. फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावपलिकावर 17 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. इथे धोकादायक आहे का ते आपल्याला पाहायचं. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. पंचांचा नॉट आउटचा इशारा आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. तिसरे पंच आता काय निर्णय देतात ते पाहायचं आपल्याला. क्रिक लाईव्ह चे कॅमेरामन इथे केजी ब्लॉक काशीनाथ गायकवाड यांची अग्निपरीक्षा आहे. आणि जो DRS घेतला होता एकलिशाई टोकावडे संघाने तो सक्सेसफुल ठरतोय. इथे पंकज लोबीबाद. न्यू बॅटर आता मैदानामध्ये दाखल होतील. अनंत खंडवी बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये या खेळाडूने. सो धावफलक पूर्णपणे थांबला होता. त्याला चालना दिली आणि तदनंतर मनोज पथारेने बॅटिंग दर्जेदार करत पहिल्या सामन्यामध्ये विजय नोंदवला. गोलंदाजी मार्कवर संजय जबरदस्त गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकं झाल्यानंतर टॉससाठी संपर्क साधायचा आहे. शिवस्वराज्य प्रतिष्ठान अर्थात देवगाव आणि त्यांच्या विरुद्ध गनसाई स्पोर्ट क्लब नांदगाव. 5 षटकं झाल्यानंतर स्वप्नील सर संपर्क साधायचा. ओके.
सॉरी 4 षटकं झाल्यानंतर सेकंड राऊंडची लढत आहे. आपल्या खबर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय ती 17 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडवर अनंता या खेळाडूला आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू अडव्या पाठनं फटका जो मात्र खेळला. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा प्रयत्न झाला आणि इथे फलंदाज बाद. वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. अनंत खंडवी रनआउट होणं हे किती धोकादायक आहे टीमसाठी ती आपल्याला पाहिजे. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार लोभी दाखल होताना पाहायला मिळतील. संजय तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय. तुषार लोभीचा फटका हवे तिथे क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमापार. षटकार. 6 धावा. सध्याच्या घडीला संदीप 24 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सध्याच्या घडीला तयार होताना पाहायला मिळेल. श्रीकांत पवार. बड्डे बॉय. आज आपल्या टीमला काय गिफ्ट देतो ते पाहायचं. आयोजक कमिटीला मला वाटतं संध्याकाळच्या सत्रामध्ये भोजन आहे ते श्रीकांत पवार कडून. खुश खबर. तो सध्या गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना पाहायला मिळेल. चांगले मित्र आहेत सुनीलजी माळी आणि त्याचबरोबर श्रीकांत पवार. आज एका मित्राचा बड्डे. जल्लोष साऱ्या गावाचा. बड्डे आहे भावाचा. गोलंदाज तयार. पहिला चेंडू श्रीकांतचा. यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी गुल. त्यानंतर पाहिलं आपण सेलिब्रेशन श्रीकांत पवारचं. फलंदाज मनोज बाद. प्ले मध्ये आपण पाहू शकता बरोबर पायांच्या मधून चेंडू एस्टनवर आदळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर आपण पाहू शकाल श्रीकांत पवार यांचं सेलिब्रेशन. अप्रतिम बॉल. परफेक्ट यॉर्कर. विकेट मिळाल्यानंतर सेलिब्रेशन करत असताना बंडू पवार यांना पाहतोय आणि श्रीकांत पवार. हो मी आलोय मैदानामध्ये हे मैदान गाजवायला तेच सांगत असताना श्रीकांत. विकेट मिळाली. 3/24. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आता विनोद आलेत आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावांसाठी संघर्ष मैदानामध्ये करावा लागतो.
मनोजची विकेट महत्वाची ती मात्र मिळवली. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील ते विनोद ठाकरे मैदानामध्ये दाखल आहेत. श्रीकांतचा हा चेंडू हळवार पद्धतीने फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येथील समीर एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 25 या धावफलकावर. 25 ऑन द बोर्ड, 25 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक थोड्याशा इंजरी मधून झुजताना देखील आपल्याला श्रीकांत पवार पाहायला मिळतोय. हँगस्ट्रीम सातत्यानं आपण पाहिली. या अगोदरची स्पर्धा ओजिवले फायनलमध्ये थोडंसं मैदानाच्या बाहेर गेला आणि त्या स्पर्धेमध्ये रनरअप संघ होताना पाहायला मिळाला. चॅम्पियन पद माही 11 आंबेळेला मिळालं. श्रीकांतय्या इथे टाकलेला हा चेंडू श्रीकांतचा जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 3 चेंडू आतापर्यंत श्रीकांतने टाकलेत. धाबा खर्च केल्यात त्या 25. एकच धाव दिली संघाच्या 25 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. सध्याच्या घडीला आपण श्रीकांत या खेळाडूला पाहतोय गोलंदाजी करत असताना उजव्या हातानं. इथे टाकलेला हा चेंडू फटका इथे फसलाय. तिथे रोहित चांगला झेल पकडलाय रोहितने. फलंदाज बाद, विकेट. आपल्या खबर धावसंख्या आपण पाहतोय 4/25. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत श्रीकांत पवार या खेळाडूला. तर स्ट्रायकर इनवर न्यू बॅटर कुणाल पथारे मैदानाच्या आतमध्ये एंटर. हा खेळाडू महत्वाचा. शेवटचे 8 चेंडू, त्या 8 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त बॉल इथे फेस केले कुणालने तर धावा बनवू शकतो. याच मैदानावर त्याच्या नावावर रेकॉर्ड असा असणारा खेळाडू कुणाल पथारे सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. गोलंदाजी मार्कवर बड्डे बॉय श्रीकांत पवार यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. यांची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. श्रीकांत तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. दुसऱ्या टप्प्यावर चेंडू सीमा पार. हो मैदानामध्ये आलोय मी कमबॅक करायला ते सांगत असताना कुणाल पथारेच्या पाठमधून 4. संख्या 29 धावा शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. स्ट्रायकर एंडवर आपण कुणाल पथारेला पाहतो. गोलंदाज तयार श्रीकांत. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या पाठनं चांगला फटका जो मात्र सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या वाढते 31 धावा. आपण याच गोष्टीचा पहिल्यापासून उल्लेख करत होतो की मैदानाच्या आतमध्ये कुणाल पथारेला बॅटिंगसाठी का पाठवलं जात नाही. हा फार मोठा प्रश्नचिन्ह होता जय हनुमान बिरवाडी संघासमोर. तो मैदानामध्ये गेला. त्याने 2च बॉल फेस केले. 300च्या स्ट्राईक रेटने 6 धावा त्याने मात्र बनवलेल्या आहेत. आणि हे महत्वाचं, ज्यावेळेस तुमचा गावचा संघ खेळतो, ज्यावेळेस सराव असतो त्यावेळेस सरावालाही जाणं गरजेचं असतं.
परंतु सरावाला न गेल्यामुळे त्याच्यावर विश्वास संघाने दाखवायचा तरी कसा, हा फार मोठा प्रश्नचिन्ह. वसंतदादा रामचंद्र गडगे माजी सभापती आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे, आणि त्यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे. ही क्रीडा स्पर्धा ज्या ज्या वेळेस होते, ग्रामस्थ मंडळींचं महत्वाचं योगदान आहे. गावाची एकी दाखवत असताना सर्व ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं विशेष आपण कौतुक करू. आपल्यावर 31 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 31. शेवटच्या षटकामध्ये मयूर शिर्के आलेत गोलंदाजी करण्यासाठी अंतिम ओव्हरमध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 31 धावा. 31. मयुरेश अर्थात मयूर, मयुरेश आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 4 मध्ये स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील ते विनोद ठाकरे आणि कुणाल पतारे ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतायत. 31 धावा धावफलकावर. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. पहिलाच बॉल फुलटॉस, आडव्या बॅटनं फटका, डाऊन द बॉल फिल्डर दर्शन, व्हॉट अ कॉट, जबरदस्त झेल दर्शनने पकडलाय. आणि इथे मला वाटतं तिसऱ्या पंचांची मागणी आहे. कोणत्या संघाकडून सर बॅटिंग? पंचांचा डिसिजन इथे आला. फेर डिलिव्हरी आणि फलंदाज बाद, विकेट. पकडला ना ते अप्रतिम असे समालोचक देखील आहेत. दर्शन निश्चित आहे, एक जबरदस्त झेल त्यांनी पकडला. आणि मला संघामध्ये का ठेवलंय ते सांगत असताना दर्शन सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन कॅच घेतल्यानंतर सेलिब्रेशन कुणासाठी होतं ते पाहायचं आपल्याला दर्शनकडून. नक्कीच मला वाटतं टोमना मारलाय कॉमेंटेटरला दर्शनने. इथे सुंदर असा फटका, चेंडू हवेत, 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. संदीप बॅक टू द पवेलियन. संदीप गेरा. या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. नांदगाव संघाचा कॅप्टन आणि शिवस्वराज्य प्रतिष्ठान संघाचा कॅप्टन आपण यायचं. आपली प्लेइंग 11ची लिस्ट ताबडतोब भरून द्या. दोन्ही टीमचे कॅप्टन सर लिस्ट. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ इथे खराब आहे. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, वाईट बॉल. संघात धावसंख्या वाढीला जाऊन पोहोचेल ती 32 या धावसंख्येवर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात सुमित मैदानामध्ये दाखल आहेत. सुमित बोष्टे इथे विकेट करण्याचा प्रयत्न, आणि इथे तिसरी विकेट आली. तिसरी विकेट इथे मिळवत असताना गोलंदाज मयुरेश.
की ते विकेट हॅट्रिक झाली का, परंतु विकेट हॅट्रिक नाही झाली, ओव्हर हॅट्रिक झाली, कारण गोलंदाजाच्या चुकीने त्याने वाईट टाकला होता तिसरा. धापलेकर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत ती 32. 32 धावा न्यू बॅटर मैदानामध्ये आदित्य दाखल होताना पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मयुरेश शिर्के या खेळाडूची. अप्रतिम खेळ राहिला या खेळाडूचा या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, दर्शन तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त होता. नाही रागामध्ये दर्शन, कारण कॅप्टन पदावरून त्याची हक्कलपट्टी झाली ना, इथे आता पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचं, त्यानंतर जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करा. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 33 धावा. 33 धावा धावफलकावर. शेवटची चेंडू मैदानामध्ये शिल्लक येते 2. या 2 बॉलवर 2 मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आणि स्ट्रायकर एंडवर कुणाल पथारे. विकेट, फटका दमदार, गुडगा टेक और ये मेरे दोस्त सिक्सर देख. मैदानामध्ये कुणाल पथारे त्याने ठोकला हा षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, गुडगा वाकवला आणि अक्षरशः बॉल पाठवला सीमापार. संघाची धावसंख्या धावफलकावर 39. 39. अजून एक चांगला फटका, कुणालच्या बॅटमधून चपराक, 4 रन. संघाची धावसंख्या 43. लढण्यासाठी धावा बनवल्यात त्या कुणाल पथारेने, आणि कुणालने धावा बनवल्यात किती, 16. बॉल फेस केले 4 आणि 400चा स्ट्राईक रेट येतो कुणाल पथारेचा. 44 धावांचं लक्ष्य टीम एकलेशाही टोकावडे या संघासमोर. टॉस साठी चला दोन्ही टीमचे कर्णधार. आम्ही टॉस साठी चला दोन्ही टीमचे कॅप्टन. स्वप्नील 2 मिनिटं नंतर लिस्ट द्या. टॉस साठी चला. स्वप्नील इकडं सर, इकडं. सुनील सर चला टॉस साठी. आणि आता किरण दादा घोरड यांना विनंती आहे, या पण आपल्या शुभस्ते जो मात्र टॉस केला जाईल. सुनील सर कॉइन. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या समवेत आहेत. एका बाजूला सुनील आलम नांदगाव आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील पोटे. दोघांची सुरुवात यसने स्वप्नील कॉल करतील. ओके, टेल असा कॉल आणि ते हेड आलेला. सुनील सर, टॉस तुम्ही जिंकलेला आहे. नांदगाव संघ ज्या ज्या वेळेस या मैदानावर खेळतो, अल्लोड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आजही पहिलाच दिवस आहे, वाटत नाही क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस आहे, गर्दी जर पाहायला मिळते. काय बोलाल या मैदानाबद्दल, या क्रीडा स्पर्धेबद्दल आणि तुमच्या नांदगावच्या समर्थकांबद्दल? मैदानाच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर हे मैदान आमच्याच गावचं आहे, पण त्याची पूर्ण सजावट सुनील मालिक क्रीडा मंडळ तसं नकुलजी भांडे यांच्या माध्यमातून दरवर्षी केली जाते आणि अप्रतिम अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी आयोजन केलं जातं आहे. खरं तर हे भगवा चषक पाहण्यासाठी आजचा पहिला दिवस आहे. नाईटला मॅच होणार, त्या वेळेस भरपूर अशी गर्दी होणार आहे. अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी नियोजन असतं आहे, डिसिजन असतात आणि संघही अगदी महाराष्ट्रातून, पूर्ण ऑल महाराष्ट्रातून या ठिकाणी खेळायला येणार आहेत. आणि आम्हाला देखील आनंद वाटतो. आमच्या गावाजवळ स्पर्धा आहे आणि आमचे प्रेक्षक वाटतं आहे, पण आता यूट्यूबला मॅच चालू झाल्यानंतर अजूनही येतील असं मला वाटतं. नक्कीच. टॉस जो मात्र जिंकलाय, काय निर्णय घ्याल? निर्णय थोडं जरा 1 मिनिट आम्हाला जरा वेळ द्या, मला जरा तिकडे जाऊ दे. मी अजून तिकडे प्लेयरांच्याकडे गेलोच नाही आहे, इथेच बसलो होतो. 1 मिनिटानंतर निर्णय केला होतो. ओके, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला स्वप्नील आहेत. स्वप्नील, काय बोलशील आयोजन नियोजनाबद्दल आणि स्पेशली देवगाव संघ मैदानामध्ये शिवस्वराज्य प्रतिष्ठान या नावानं घेतो त्याबद्दल काय बोलशील आणि हे संपूर्ण आयोजन नियोजन पाहिल्यानंतर कसं वाटतं?
सर्वप्रथम आयोजनाबद्दल सांगायचं झालं तर मी प्रत्येक वेळी असंच म्हणत असतो. 2016 पासून मी भगवा चषक इथं खेळतोय आणि जवळपास माझं 7वं-8वं वर्ष मी भगवा चषक खेळतोय. सुनील माळी आणि नकुल पांडे जिथे असतात तिथं आयोजनाबद्दल प्रश्न घेण्याचं कारण नाही आहे. एक नंबर आयोजन आहे आणि या आयोजनावरून प्रेरित होऊनच आमचं आयोजन देखील तुम्हाला बघायला मिळेल. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक 20 तारखापासून याच ग्राउंडवर चालू होते, त्यात तुम्हाला बघायला मिळेल. आणि संघाचा जर का विचार केला माझा तर संघ खेळताना तुम्हाला बघायला मिळेल की संपूर्ण नवोदित यादी आहे. आम्ही 2 ते 3 जण सोडलो तर सगळे नवीन खेळाडू असतील, सगळे 11वी-12वीचे खेळाडू आहेत, तुम्हाला बघायला मिळतील. ओके, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला गनसाई स्पोर्ट नांदगावने आणि निर्णय अजूनही थोडासा बाकी आहे. दोन्ही कॅप्टन आहेत, त्यांनी कैलासजी भांडे यांच्याशी स्पेशली संपर्क साधायचा. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आत जिथे मॅचला सुरुवात होईल. पंकज लोभी गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एनवर सागर बांगर आहेत. 44चं लक्ष. पहिला चेंडू भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाचा भेद घेणारा चेंडू आहे. ज्या 4 चेंडूंवर 16 धावा आल्यात ना कुणाल पथारेच्या, त्या किती लाभदायक ठरतील की दुसऱ्या बाजूला सागर, मयुरेश, त्यानंतर असणारा श्रीकांत. बॅटिंग लाईनअप मोठी आहे. या धावा चेस करतील ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतोय पंकज लोभीला. पंकजचा बॉल आडव्या बाटनं फटका खेळलाय तो सागर बांगरने. एक सिंगल आली. दुसरी धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. अनंत खंडवीकडून चूक घडली आणि इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 3 धावा इथे कंप्लीट होत आहे. 1 शॉट. दोनच धावा या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत पंकज लोभी. इथे बिग हिट. मयूर काढतोय गोलंदाजाचा धूर. षटकार. संघाचा धावसंख्या धावफलकावर 8. 44चं लक्ष. 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. काय फटका खेळलाय मयूरने. आज मयूर एका वेगळ्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची फलंदाजी होतीये त्याची. धावफलकावर धावसंख्या आपण पाहताय सध्याच्या घडीला 8 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पंकज लोभीला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. एक जबरदस्त टोला आपण पाहिला. गोलंदाज तयार पंकज. स्ट्रायकर इनवर मयूर. अजून एक टप्पा खा चेंडू सीमा पार. जबरदस्त टोला. क्षेत्ररक्षक होते मिडॉन मध्ये, ते फक्त दर्शक बनले. लॉंग ऑनला चेंडू. एक टप्पा खा सीमा पार. 4. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये मयुरेश शिर्के या खेळाडू. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर. बारा धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर पंकज याला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 13. प्रसिद्ध उद्योजक देवगावचे तुळशीदासजी भांडे साहेब यांच्याकडून भगवा चषकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचे मनापासून आभार. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बाटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू सीमा पार. सागरच्या बाटमधून इथे चौकार. 4 रन. शेवटचा कॉल एकलेशाही टोकावडे
इथून जर तुमचा आवाज कॉमेंट्री कक्षापर्यंत आला तर 3 धावांची पेनल्टी, लोकांना 2 तुम्हाला 3. सगळ्या टीमला 2 आहे पण टोकावडेला 3. त्याचं कारण आहे आज एक गिफ्ट आहे तुम्हाला, कारण बर्थडे. संघाची धावसंख्या धावपालिकावर 17, विजयासाठी शेवटचे 18 आणि बनवायच्यात 27 धावा. महत्वाचा सामना पंकज लोबीकडून यापेक्षा जयहनुमान भिरवाडीला नाही आहेत. पंकज लोबी 4 धावा, 5 धावा किंवा 6 धावांचं षटक, परंतु पंकजच्या षटकात जर 17 धावा येत असेल तर संघ पाकफुटला जाईल यात शंका नाही आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. सुमित बोष्टेच्या हातामध्ये चेंडू. भिरवाडी संघाची उम्मीद म्हणजे सुमित, तो गोलंदाजी मार्कवर तयार. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर स्टँड, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या स्टँड, पूर्णपणे खचाखच भरलाय तिथे नांदगावचे प्रेक्षक वर्ग. सुमित आलेत आता गोलंदाजी मार्कवर. सुमित बोष्टे धावपालिकावर धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. चांगली सुरुवात मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि यानंतरच्या इनिंगमध्ये समालोचन कक्षामध्ये आपल्याला जॉईंट होताना पाहायला मिळतील व्हॉइस ऑफ टोकावडे. सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव आहे दर्शन निश्चित. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे फुल टॉस, तिथे क्षेत्ररक्षक आहेत कुणाल, क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. एक सिंगल आली. संघा धावसंख्या धावपालिकावर 18 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 18 धावा धावपालिकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतोय दुसरं सुमितला गोलंदाजी मार्कवर पाहतोय. स्ट्रायकर एंडवर सागर बांगर या खेळाडूला आपण पाहतो. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 18 धावा धावपलकावर. 44 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचं. एकलिशाई टोकावडे या टीमला. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू परफेक्ट यॉर्कर, दांडीगुल फलंदाज. बॅक टू द पवेलियन. श्रीकांत पवार अर्थात दादा, बड्डे बॉय सध्याच्या घडीला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. आपल्याकडे धावसंख्या आपण पाहतोय त्या 18 धावा. सुमितची गोलंदाजी पाहिली, 3 चेंडू त्याने टाकलेत आणि फक्त 1 धाव खर्च करत सागर बांगरची महत्वाची विकेट त्याने मिळवली. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला आपण पाहताय सुमितला क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना मनोज पात्राची कॅप्टनशिप कशा प्रकारे राहते ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना आहे, कारण जो जिंकेल तो तिसऱ्या फेरीत, जो पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर. गोलंदाज तयार आहेत सुमित. स्ट्रायकर एंडवर श्रीकांत पवार. फुल टॉस आणि फुल टॉस बॉल. दादाची दादागिरी दाखवणारा हा षटकार. महेंद्र सिंग धोनी आणि रवींद्र जडेजा स्टँडला सलामी. सिक्सर. फुल टॉस तुम्ही श्रीकांत पवारला द्याल तर हेच हाल होतील. षटकार इथे येताना पाहायला मिळतं. संघ धावसंख्या धावपलकावर वाढेल. 24 धावा, विजयासाठी 20 धावांचं लक्ष. कमबॅक इथे सुमित कडून जरूर झालं, परंतु फुल टॉस बॉल सुमित कडून अपेक्षा नाही त्या. फुल टॉस चेंडू त्यावर षटकार. संघ धावसंख्या धावपलकावर 24 धावा, 24 ऑन द बोर्ड. इथे टाकलेला हा चेंडू. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. दादाची दादागिरी. बड्डे बॉय श्रीकांत पवारचा ब्लास्ट. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. तिसरा आला तर मला वाटतं एक पारितोषिक होतं मगाशी. या मॅचला नाहीये. ओके. 2 षटकार श्रीकांतच्या पाठमधून. संघात धावसंख्या धावपलकावर 30 धावा.
14 धावांचं लक्ष्य. 2 बॉलवर 2 षटकार खेळलेत श्रीकांत पवारने. शॉट ऑफ लेनची चेंडू लवकर पिक करतो हा खेळाडू. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 2 षटकांची समाप्ती. धाबलकावर धाव संख्या आपण पाहतायत त्या 30 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांचं लक्ष्य. काय निर्णय सुनील सर? क्षेत्ररक्षण टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मला वाटतं आज पूर्ण पॅक साईड आहे. हरेश सर आहेत, त्यानंतर अनुज आहे. इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्लेइंग 11 द्या. नांदगाव इन ऍक्शन मध्ये सुनील आलम कॅप्टन, हरीश आलम, अन्सार, अनुज, अरविंद, मयूर, समीर, सचिन, भरत, वैभव, अनिल आणि सोयम हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला टीम जी मात्र पाहायला मिळेल आपल्याला. सर्व टीमला विनंती आहे, आपण ज्या वेळेस तुमची टीमची लिस्ट देता त्यावेळेस तुमच्या टीमचं पूर्ण नाव लिहून देत जा, म्हणजे प्रॉब्लेम होत नाही. हरेश तुपे, स्वप्नील पोटे, निलेश डोंगरे, रोशन, अजित, साहिल, महेश, गणेश, कुणाल, यज्ञेश, समीर आणि राजेश ही देवगावची लिस्ट आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 14 धावांचं समीकरण. एकलीशाई टोकावडे त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये जे हनुमान बिरवाडी हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार तुषार लोभी. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर फटका सजवलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत मनोज पतारे. क्षेत्ररक्षण सुंदर आहे मनोज यांचं. एक सिंगल आली. शेवटचे 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता. इथे टाकलेला हा चेंडू. दादाची दादागिरी, दादाची पावर, दादाची दहशत. इथे श्रीकांत पवार नामी काफिया. जबरदस्त टोला षटकार. दोन वेळा मला वाटतं बिरवाडीने टोकावड्याला पराभूत केलेलं आहे. तो इथे बदला घेतला जाईल का, की दुसऱ्या बाजूने तेच वर्चस्व राहते. आपण तीच चर्चा केली ती ज्यावेळेस टॉस झालता. आणि विशेषतः मी कॅप्टनचं कौतुक करेल, विकीचं काय क्षेत्ररक्षण त्याने सजवलं होतं. कॅप्टन भरपूर महत्वाचा असतो. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 37 धावा. धापलकावर 7 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. टीम एकलीशाई टोकावडे या संघाला. समोर श्रीकांत पवार आहेत ज्याच्या पाठमधून आतापर्यंत 3 षटकार आलेत. बॅकफुटला गेले, फटका सुंदर. तिथे क्षेत्ररक्षक मला वाटलं दर्शनने ती जागा भारूनच ठेवली. आता कुणालाच बॉल दिसत नाही. चेंडू सीमापार 4 चौकात. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 41. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे एक सिंगल आले. संघाची धावसंख्या 42 धावफलकावर. 42 धावा. 2 धावांची आवश्यकता आहेत. आजच्या दिवसामध्ये अजून 4 मातब्बर संघ आहेत. त्यामध्ये शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगाव, सुनील सर यांचा गणसाई स्पोर्ट नांदगाव, त्यानंतर यजमान संघ जय हनुमान आंबेळेपाडा आणि शिवलेश्वर शिवळे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बाटना फटका, विजय स्ट्रोक आणि टीम एकलीशाई टोकावडे 3ऱ्या फेरीत दाखल. अभिनंदन. एकलीशाई टोकावडे सेकंड कंपल्सरी. दोन्ही टीम या सूचनेकडे लक्ष द्या. सेकंड कंपल्सरी. खूप चांगला दोन्ही टीमचा राहिला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब याच्याकडे देखील आपण जाणार आहोत. जबरदस्त कामगिरी प्रत्येक खेळाडूची राहिली.